तिसरं मंडळी करते. चला 4 षटकांचा सामना असेल अशी प्रारंभिक सूचना आपण दिलेली आहे. तर नाणेफेक जिंकून सिल्वर स्टारने क्षेत्ररक्षण निवडले आणि 2 बॅटर्स मध्ये आतमध्ये आपण पाहतोय दिनू आणि केतन हे 2 बॅटर सुरुवात करतील त्विषा 11 रिची जितू निलेश डोंबिवली या संघासाठी. चला कारण आपण लगेचच ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत पंचांना त्या गोष्टी पुरवायच्या आहेत. आयोजकांची भूमिका किती महत्वाची आहे आपण ते पाहिलं आणि करण धुळे हे स्वतः जास्तीत जास्त षटकं संघांना कशी मिळतील ते प्रयत्न करतात. फक्त त्यांची हीच मागणी आहे की आपण वेळ कमी घ्या, आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने 100% खेळू. तोच त्यांचा मानस राहिलेला आहे. चला शतरक्षण लावून घ्या सिल्वर स्टार. आपण लगेच मॅच ऑन करतोय. सामना 4 षटकांचा असेल आणि या अजून एक मॅच बाकी आहे सोनार पाडा या ठंगाची. यस, सुलतान यांनी खूप चांगला उल्लेख केलेला आहे. आपण कॉमेंटेटर बनवू शकता सुलतानजी. टुर्नामेंट सम्राट करण धुळे यांनी पूर्ण वर्षभरामध्ये ती रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी सातत्याने केलेली आहे आणि सर्व जो स्ट्राईक रेट आहे स्पर्धा यशस्वी करण्याचा तो स्ट्राईक रेट 100% आहे. चला मॅच ऑन करूया, मॅच ऑन करूया. चला जास्त वेळ नाही आहे, फावल्या वेळेत तर चर्चा होतीलच पण वेळ महत्वाचा आहे. तर 2 आघाडीचे फलंदाज त्विषा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाकडून दिनू आणि केतन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय त्याची देखील अजून आपण चर्चा करणार आहोत. सातत्याने पवन केणे या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी या भूमिकेतून पुन्हा एकदा तीच भूमिका घेतील का पाहूया. पूर्ण दिवसभरामध्ये जे काय कमवलंय ते टिकवण्याची ही शेवटची संधी आहे कारण या सामन्यात जर आपण जिंकला तर आपण सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहात. त्यामुळे पूर्ण दिवसाची मेहनत वाया जाऊ नये त्यासाठी या सामन्यामध्ये पूर्ण 100% योगदान आवश्यक आहे. चला 2 बॅटर्स पोहोचलेत, बॉलर देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत तर आपण थांबता कामा नये. चला केतन लगेच या स्ट्रायकर एंडला. बॉलर एंडला आपण पाहतोय दिनू. उजव्या हाताचा डाव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचं पाहायला मिळते. सकाळपासून 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार केतनला मिळालेले आहेत फलंदाजीच्या जोरावर. केतन सकाळपासून बरसतायत नेहमीप्रमाणे. धावांचा पाऊस ते पाडतायत. जरी मैदानात पाऊस नसला तर देखील ती सरबत्ती धावांची आपण त्यांच्या वतीने पाहिलेली आहे. आणि ते पाहूया आत्ता हे एक मोठा पॉज त्यांना मिळाला होता. त्या पॉज नंतर पुन्हा एकदा प्ले बटन दाबलं जाईल का. बॉलिंग ट्रॅकवर पवन केणे, पंचांचा अधिकृत इशारा. लेट स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. रायझिंग डिलिव्हरी बॉल मागे आहे लॉंग स्टॉपला, थोडा दूर राहिलाय. जजमेंट होतं, संतुलन राखलंय पण बॉल लॉंग स्टॉप क्लिअर करतोय. या 4 धावा मिळतील. एक्स्ट्रा बाउन्स कधी कधी फलंदाजांना एक्स्ट्रा पॉइंट्स देऊन जातो आणि तेच पाहायला मिळालं. अटेम्प्ट केला केतनने आणि त्यानंतर तो चौकार सुद्धा मिळालेला आहे पहिल्या चेंडूवर. या डावाच्या वेगवेगळे पर्याय असतात प्रत्येक फलंदाजाकडे बाउन्सरला खेळण्याचे. आपण अपरकट करू शकता, आपण हुक करू शकता, आपण स्लॅश करू शकता. जसा बॉलिंग पाहत आहे त्यावर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन मेरिटवर खेळायचं असते. या ठिकाणी चांगला फटका केतनच्या वतीनं. हा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, जास्त पायांची हालचाल नव्हती पण फटक्याची उत्तम निवड. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. 6 धावा मिळत आहेत. त्विषा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवलीला 6ची वाढ. धावसंख्या पोचते 10 या आकड्यावर. पवन वेगवान षटक हातात आहेत आणि पवनच्या खात्यात विकेट जाईल. 2 चेंडू पवनच्या विरोधात होते पण त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केतनचा झाला जो त्याचा नैसर्गिक अटायर आहे आणि तेच ओळखताना आपल्या सापळ्यामध्ये अडकवलंय. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला धक्का बसतो. बिलाल कुठलीच चूक करणार नाहीये. या सामन्यामध्ये मार्जिन ऑफ एरर 0 असायला हवा. बघा सर्व काही सहज मिळत गेलं तर मिळाल्याची किंमत राहत नाही. या ठिकाणी 2 मोठे फटके पवनच्या विरोधात खेचले गेले त्यानंतर त्यांच्या खात्यात ती विकेट जाते. त्या विकेटचं महत्व पवनला सुद्धा माहिती आहे, सिल्वर स्टारला माहिती आहे. केतन म्हात्रे बाईक सम्राट जसा आपण सातत्याने उल्लेख करतो सकाळपासून 2 डावांमध्ये चांगला खेळ केतनचा आपण पाहिलाय. त्याचमुळे केतनला बाद करणं आवश्यक होऊन बसलं होतं. सिल्वर स्टारचे बॅटर्स आपल्याला पॅडअप नाही करायचंय, आपल्याला ग्लोव्ज नाही घालायचे, आपल्याला हेल्मेट नाही घ्यायचंय. सेफ्टी गॅड प्रदान करा आणि मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. तर ऋतिक पाटीलला संधी मिळालेली आहे. 3ऱ्या क्रमांकावर ऋतिक जात आहेत केतनच्या जागेवर. कल्याण डोंबिवलीचं
भव्य क्रिकेट या सर्व क्रिकेटपटूंनी खेळले. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यांचं योगदान राहिलंय. कल्याण डोंबिवली म्हटली तर जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईक असे रोशनजी, मोस्ट प्रोबॅबली बाईक असते. त्याचमुळे बाईक सम्राट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. केतन 35 बाईक्स जवळपास त्यांच्या नावावर, म्हणजे त्यांनी ते जिंकले आहेत. आता त्यामध्ये हे सुद्धा एक बाईक सम्राट आहेत ऋतिक पाटील. आता ऋतिक पाटीलच्या वतीने पाहूया, संधी मिळाली तो फायदा आपल्या संघासाठी देतील का पवन केणे. चांगला बॉल बॅट अँड पॅन्ट मधला, खूप चांगल्या पद्धतीने पायांची सांगड जुळवली, बॅकलिपला खाली घेतलं, सरळ बॅटचा वापर केला, व्ही मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. आर्यन मिळते एक धाव, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4 चेंडूचा खेळ समोर धावसंख्या झालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना त्विषा 11 जितू रिची निलेश 11 डोंबिवली या संघाची. एक गडी बाद 11 धावा. लेफ्टी बॅटर दिनू स्ट्रायकिंग एंडला. बाउन्स मिळाला होता, बॅट ग्रिपिंग चुकली, बॉल खांद्याच्या उंचीने आला आणि त्या ठिकाणी ती तयारी नव्हती. उंच शरीरयष्टी असणारा फलंदाज दिनू कांबळेची. डॉट हो, यावेळेस फोर्स केला बॉलला, बॅकफुटला बॅलन्स केलं, प्रॉपर फोर्स लावला, पॅरलल स्ट्रोक दिनूच्या बॅटमधून आलाय आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार वसूल करतोय फलंदाज दिनू. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे त्विषा 11 ची 17 धावा, एक गडी बाद, 70 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. चला सोनारपाडा आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. या सामन्यातून दोन संघ जिंकणार आहे तो सोनारपाडा या संघासोबत खेळेल. ही प्राथमिक सूचना मी केलेली आहे. आणि सोनारपाडा मला असं दुपारपासून आहेत या मैदानावर. ही ओढ आहे क्रिकेटची जी तुम्हाला मैदानापासून दूर ठेवणारच नाही. जर आपण संध्याकाळी खेळणार आहोत, दुपारी येऊन आढावा घ्यायचा असतो की आपण कुठल्या संघासोबत खेळणार आहोत आणि आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीज मध्ये कशा पद्धतीने बदल करायचे आहेत. तर सोनारपाडा संघ कालच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट संघ ठरला आणि आज तो या दोन संघांपैकी एका संघासोबत 2 हात करेल. आर्यन भोईर पॉलिन ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला ऋतिक. चांगला वेग आहे, गुडलिंद बॉल ठेवला, हार्ड लेंथवर चांगलंच काम आर्यनने केलेलं आहे. कॉन्क्रीटच्या विकेटवर शोल्डरचा यूज नियंत्रणामध्ये आर्यनचा पाहायला मिळतोय. सातत्याने त्यांची कामगिरी ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात डॉट बॉलने होते, अराउंड विकेटने येत आहेत, चुकले, पण बिलालचा चांगला प्रयत्न. डेड बॉल आहे, जास्त मेहनत घेऊ नका, कारण डेड बॉलवर कितीही मेहनत घे धावा सुद्धा मिळणार नाही, विकेट सुद्धा मिळणार नाहीये. पंचला त्या ठिकाणी लगेचच ते इशारे देत आहेत. मुन्ना पठाण सर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये. 2.5 किलो का हात. क्रिकेट सगळ्यांनी खेळले. 2017ला जयसरांनी थोडंसं मी असं म्हणेन की थांबवलं क्रिकेट. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये ते सातत्याने कामगिरी करताना पाहायला मिळालं. सुलतान सुद्धा जयसरांच्या टीममध्ये खेळलेले आहेत, दिनू खेळलेले आहेत, शाहीद शेख खेळलेले आहेत. जवळपास कल्याण डोंबिवली ते कित्येक क्रिकेटपटू जय पवार सरांच्या टीममध्ये पाहायला मिळालेत. त्यामध्ये भावेश पवार सुद्धा होते. म्हणजे जी नावं आज अधोरेखित आहेत, जी नावं सप्ततारांकित आहेत, ते सर्व खेळाडू जय पवार सरांच्या टीममध्ये खेळलेले आहेत. अजून काही नाव आहेत या ठिकाणी. दरम्यान आर्यनची सुरुवात चांगली आहे षटकाची सिल्वर स्टार्स कडून. सुहास पवार हे सुद्धा जय पवार सरांच्या टीममध्ये खेळलेत. आपण नक्कीच ही चर्चा करूया. डेडिकेटेड राहायचे, वेग भन्नाट आहे आणि या पंचाच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अँगल चांगला होता, पिचिंग प्रॉपर होती, पण रबर बॉल असल्यामुळे तो एक्स्ट्रा बाउन्स असतो, त्या बाउन्सवर गोलंदाजाला काम करायचंय. वेग वाढवलाय नो डाऊट, फलंदाजाला अडवण्यासाठी ती गोष्ट खूप महत्वाची आहे. कधी कधी फलंदाजाला समजू द्यायचं नसते, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी गोलंदाज आखत असतात. फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल पोहोचतो बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलवरच फलंदाज थांबतायत. सिल्वर स्टार कडून आज दिवसभरामध्ये चांगलाच खेळ पाहायला मिळालाय, पण आजची सकाळ खऱ्या अर्थाने कोणी गाजवले तर त्विषा 11 या संघाने. लगातार 2 सामने त्यांनी जिंकले आणि त्यानंतर या स्टेजवर ते पोहोचलेले आहेत. पण आता धावसंख्येचा वेग वाढवण्याची गरज. या षटकामध्ये फक्त 2 धावा जोडलेल्या आहेत फलंदाजांनी, एक व्हाईट बॉलची असेल आणि एक सिंगल जी ऋतिकच्या बॅटमधून आपण पाहिली. स्ट्रायकिंग एंडला दिनू ज्यांनी पहिल्या षटकाचा शेवट षटकाराने केलाय. आर्यन पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट.
हो यावेळेस रीच मध्ये होता, बॉलला आउट ऑफ रीच केलंय, टोटली अनएक्सेसिबल बॉल, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांना अभिवादन देण्यासाठी येतो षटकार. अफलातून फटकेबाजी आता दिनूची पाहायला मिळते. मला असं वाटतं काही खेळाडू रबर बॉलसाठीच बनलेले आहेत, ज्यामध्ये आपण रोहित भालेराव याचा देखील उल्लेख करू शकतो. आपण दिनू कांबळेंचा तर सातत्याने उल्लेख करतोय. रबर बॉलला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या नावावर करण्याचं काम वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये केलेलं आहे. अशी एक तुरळक कुठल्या स्पर्धा नाहीये, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये दिनूचा खेळ भारदस्त राहिलाय. 6 धावांच्या बदल धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्षात घ्या हा सामना 4 षटकांचा आहे. या अगोदर आपण 5-5 सामन्यांचे सामने पाहत होतो. बघा पहिला बॉल जो डेड आहे लक्षात घ्या, दुसरा बॉल जो पडलाय तो नो बॉल आहे. लक्षात घ्या पंच या ठिकाणी रेडी आहेत. हा नो बॉल आहे, कारण पहिला ऑलरेडी झालेला आहे आणि सकाळपासून मग तीच सूचना देतोय. पहिला बॉल ओव्हर कीज आता 26 झालेत, आता 26 झालेत लक्षात घ्या. आणि आता फ्री हिटचा फटका, खेळण्याची संधी मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाला दिनू या ठिकाणी येत आहेत. आकाश काय मागच्या सामन्यामध्ये खेळले, आकाशी झकास फलंदाजी 70च्या वर धावसंख्येवर ते राहिले. चला जास्त वेळ घेऊ नका, आयोजक लगेच आमच्याकडे पोहोचतायत. ठीक आहे, मोटिवेट करा आपल्या गोलंदाजाला, पण मोटिवेट करताना इतका वेळ घेऊ नका. आणि मला असं वाटतं की परिस्थितीला तोंड देताना कुठल्याच व्हिडिओची किंवा ऑडिओची गरज नाही. स्वतःकडे पहा मी काय करू शकतोय. आपण सेल्फ मोटिवेटेड व्हाल तर तेच मोटिवेशन आता आर्यनला स्वतःकडून घ्यायचे की कित्येक वेळा मी अशा कठीण परिस्थितीतून परत आलेलो आहे, आपल्या संघासाठी चांगलं योगदान मी दिलेलं आहे. तर सेल्फ मोटिवेशन मिळते का पाहूया आर्यनला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिनू, लगातार 2 षटकार ज्यांच्या बॅटमधून या अगोदर आपण पाहिलेले आहेत. फुलटॉस आणि आता तर खुलं आमंत्रण दिलं होतं आणि ते देखील कोणाला, दिनू कांबळेला. इतरांना जे जमत नाही ते मी खूप चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं जमवून घेतोय. आणि लगातार तिसरा षटकार आता दिनूच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 32. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 5. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. दिनू भन्नाट फॉर्मात आहे, फॉर्म क्लास या दोन्ही गोष्टींवर नक्कीच तो तडजोड कधीच करत नाही. पण एका बाजूला आर्यन ज्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवलंय, टिकवण्याची गरज आहे, टिकवतोय. पण बॅट अँड पॅड मधल्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं टेक्निकनं ऑन ड्राईव्ह करताना पाठवलंय. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे लगातार 4 षटकार दिनूच्या वतीनं आपण पाहतोय. 4 षटकार आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाते आता 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला नवीन गोलंदाज पाठवून द्यायचा प्लीज पवन. 38 धावा झालेल्या आहेत. आता गोलंदाजी मार्कवर येतील कोण, धावांना रोख लावतील कोण, विकेटचा शोध घेतील कोण, प्रश्न तर विभिन्न आहेत. पण आता त्या प्रश्नांचं सडेतोड उत्तर देण्यासाठी भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एकाच ॲक्शनमध्ये ग्रिप चेंज करण्यासाठी त्यांना ओळखलं जाते. खूप कमी वेळामध्ये ते षटक संपवतात. फलंदाजाला कळण्याच्या अगोदर त्यांचं षटक संपलेलं असते. पावसाची सुरुवात झाली तर चांगल्या कॉर्पोरेट इव्हेंट्स आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या जाहिराती खूप आवश्यक असतात आणि लवकरच त्या जाहिराती आपण पाहणार आहोत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. भावेश आलेत आणि भावेश यांनी सुरुवात केली डॉट बॉलने. ह्या डॉट बॉलची आवश्यकता का होती? एका बाजूनं दिनू जबरदस्त वेगामध्ये फलंदाजी करत चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. आतापर्यंत त्यांनी चेंडू घेतलेत 5, ज्यामध्ये त्यांनी 24 धावांचं योगदान दिलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला ते थांबले. स्ट्रायकिंग एंडला आहेत ऋतिक. हो विकेट किपर चुकले, बिलाला चकवत बॉल मागे जातोय. आणि यस, मानसिकता तर एक धावेचीच असणार आहे दिनूची, कारण ऋतिकचं स्ट्रगल आपण आता पाहिलं. भावेच्या समोर खेळत असताना लेफ्टी, आता लेफ्टीला बॉलिंग करताना पाहायला मिळेल. आणि अशा वेळेला आता ते ॲडव्हान्टेज फलंदाजाला उचलता येईल का पाहूया. आपला भावेश दिशा बदलून, म्हणजे त्यांचं जो आवडतं झोन आहे त्या आवडत्या झोनमधून म्हणजेच अराउंड विकेट नेतील. कॉर्नर ऑफ द क्रीज.
हवेत आहे बॉल, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज, बॉल जातोय मागे, आर्यन बॉल कव्हर करतील, थ्रो अप टू डेट आहे, फक्त एकच जमेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, एका धावेची होते वाढ, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 40 आकड्यावर. प्रत्येक षटक हे वेगळ्या धर्तीचं असते, तेच पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पवनने खर्च केल्या 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आर्यनने खर्च केल्या 21 धावा. भावेचं हे षटक आतापर्यंत 2 धावांचं राहिलंय, 3 चेंडूचा खेळ झालाय. चल लगेच जे काय आवश्यक आहे ते लगेच पुरवा आणि मॅच ऑन करा. हँड ग्लोव्ज खूप आवश्यक होऊन बसलेले आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये. वेगवेगळ्या ब्रँडेडच्या बॅट्स आपण पाहतोय. आता प्रत्येकाला खूप काय मिळते, बॅटर्सला आणि बॉलर्सला. त्या इक्विपमेंट्सचा वापर तुम्हाला अचूक करता यायला पाहिजे. आता बघा बॅटर्ससाठी काय आवश्यक आहे तर ग्लोव्ज आणि प्रॉपर बॅट, आणि त्यासाठी बघा ग्लोव्ज परिधान करून खेळतायत. खरं तर ओल्या हाताने क्रिकेट खेळणं थोडंसं कठीण जातं, कारण जेव्हा रबर बॉलचा इम्पॅक्ट बॅटवर होतो तर तो झटका तुमच्या व्रिस्टला लागतो, तुमच्या बोटांना लागतो. त्या झटक्याला कंप्रेस करण्यासाठी आपण ग्लोव्ज परिधान करतो, ग्रीप अजून घट्ट करण्यासाठी ग्लोव्ज परिधान करतो. भाविश बॉल खाली राहिलाय, LBW नाही आहे या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. सकाळीच ती सूचना मी दिली होती. दरम्यान ही एक धाव मिळते जी लेग बायची असेल तर एका धावेची होते पण धावसंख्या पोहोचते 41 आकड्यावर. या षटकात आतापर्यंत 2 धावा फक्त भावेश यांनी खर्च केलेल्या आहेत. विकेटचा शोध नाही होत आहे, पण जो धावसंख्येचा वेग वाढला होता त्या धावसंख्येला गतिरोधक लावण्याचं काम भावेशने केले. ब्लाइंड स्ट्रोक होता, अगदी तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवून गोलंदाजाला तर कुठेतरी एक हिंट दिली होती विकेट घेण्याची, पण बॉडी बॅलन्स चुकला, फूट कनेक्शन व्यवस्थित झालं नाही. डॉट बॉल आलाय, शेवटचा एक बॉल बाकी. या षटकातला धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 41. शेवटचा बॉल डॉट आणि एक क्वालिटी इकॉनॉमिकल षटक भावेश पवार ॲज एक्सपेक्टेड बाय हिम ऑलवेज त्यांनी हाताळलेलं आहे. गरज असताना जसा मी उल्लेख या अगोदर केला होता की प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असते, वेगळ्या तडजोडीचं असते. तडजोड करण्यासाठी भावेशला ओळखलं जात नाही. मी माझा बेस्ट देईन, तोच परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळायचा, जास्त वेळ घेऊ नका. प्रशंसा तर होतच राहील तुमच्या चांगल्या खेळाची, पण शेवटचं षटक हाताळण्यासाठी लगेच बॉलर वापरायचा आहे प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे, यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 41 धावा, एक गडी बाद. विशाल 11 रिची, जीतू, निलेश 11 डोंबिवली. शेवटच्या षटकासाठी विनीतला बोलवलेलं आहे. विनीत माळी येत आहेत. प्रत्येक संघामध्ये गोलंदाजीचे विभिन्न पर्याय आहेत, पण या ठिकाणी आता विनीत माळीवर तो विश्वास ठेवला जातोय. शेवटच्या षटकासाठी ते येत आहेत. शेवटचे 6 बॉल्स बाकी करायचे, ते आत्ताच पूर्ण दिवसभरामध्ये चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी केलेली आहे, आणि त्या कामगिरीला कुठेतरी एक चांगला न्याय देण्यासाठी ह्या सामन्यावर ते लक्ष द्यायचंय. आतापर्यंत फलंदाजांचा दबदबा पहिल्या 2 षटकांपर्यंत पाहायला मिळाला, पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये भावेश पवार यांची पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली. शेवटच्या षटकासाठी आता विनीत येत आहेत, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ऋतिक, ज्यांच्या वतीनं 3 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालंय. विशाल 11ला फोर्स केले, बॉलला मिळवून नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण अवेलेबल आहेत, 1 धाव मिळते. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर दिनूचा एक बहारदार खेळ पाहायला मिळाला, पण भावेशने त्यांना अडवण्याचं काम केलं, त्यांची रिदम ब्रेक करण्याचं काम केलं. पुन्हा एकदा ते रिदम मध्ये येतील का विनीत त्यांच्या वतीनं, तोच अटॅक सुरू ठेवला जाईल का? ड्राईव्ह केलाय बॉलला, मैदानाच्या समतल हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक काउकोनाला पोहोचतील, चांगला स्टॉप. सचिनचा थ्रो होतोय बॅटिंग एंडला, पाहूया सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. दोन्ही फलंदाज एका साईडला आहेत आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. बिलाल बॉल कलेक्ट करत नाहीये, 2 मिळत आहेत आणि हीच प्रायोरिटी आहे. दिनूने ओळखलंय की स्ट्राईकवर मलाच राहायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त धावा माझ्या पद्धतीनं संघाला मिळतील, आणि तेच ओळखलेलं आहे ऋतिकने. काही ॲडेक्वेट चेंज करायचे असतात वेळेनुसार, ते चेंज गोलंदाजीच्या पर्यायामध्ये पाहायला मिळाले. मागच्या वेळी योगेशला संधी मिळाली होती गोलंदाजी करण्याची, आता विनीतला मिळते. बॉल पुन्हा टाकावा लागेल का पाहूया. दरम्यान धाव तर एक घेतलेली आहे, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय, पण आता कोण बाद होतंय. दरम्यान आपण येतोय वॉर रूम मध्ये, कोण बाद होणार आहे ते आपण पाहतोय. दरम्यान वाईट बॉलची खूण पंचांच्या वतीनं झालेली आहे. 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न सुरू होते. आपण वॉर रूम मध्ये येतोय, चेक करतोय. जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचाकडे मागणी येते, करण झोळे यांच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसते.
कारण ती वेळ निघून जाते. आजचं वेळापत्रक जास्तीत जास्त षटकांचं पूर्ण व्हायला हवं. तीच मानसिकता करण धुळे यांची आहे. आपण इतकी भव्य स्पर्धा सजवली तर 2 षटकांचं 3 षटकांचं क्रिकेट खेळून काय उपयोग नाही. कमीत कमी 4 षटकं तर प्रत्येक संघाला मिळायलाच हवी. त्याच मानसिकतेचे करण आहेत. फलंदाज कोण बाद होत आहेत पाहूया. पंच या ठिकाणी चर्चा करतायत. नक्की त्या एंडच्या जवळ कोण होतं तर दिनू बाद होत आहेत. तर दिनू यांना परतावं लागणार आहे आणि ऋतिक जातील स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकर्स एंडला आणि जे नवीन फलंदाज आहेत सुहास नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबतील, नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबतील. सुहास स्ट्रायकर्स एंडला ऋतिक आहे. इतक्या वेगानं तुम्हाला खेळायचं क्रिकेट की तुमची स्पर्धा स्वतःशी आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी दाखवून दिलंय. बिलालने दाखवून दिलंय काय वेगानं त्यांनी तो थ्रो केला. लगेचच तो थ्रो झेलला विनीतने. त्यांना माहिती आहे की आपल्याला विकेट कोणाची हवी, दिनूची, आणि दिनू जवळ होते बॉलर एंडला. त्याचमुळे त्यांना बाद होऊन परतावं लागते. तर चेंडू हाताळलेले आतापर्यंत एकूण 2. हा वाईट बॉल आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे 46 रन्स. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आपण ऋतिक पाहतोय. विनीत माळी स्वतःला ओळखतायत, पारखतायत, आपलं 100% देत आहेत. पण ऋतिक कधी देतील आपलं 100% योगदान. कारण आता जसा मी उल्लेख केला संधी मिळाली पण आता संधीचा तो फायदा उचलता आला नाहीये आणि धावचीच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. कधी कधी फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरावा लागतो आणि तुम्हाला ते फटके इम्प्रुव्हाइज करावे लागतात. पण त्यासाठी ती तयारी ऋतिकची दिसून आली नाही. अमोल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत 5व्या क्रमांकावर. धावसंख्या अजूनही 50शी ओलांडत नाहीये. 2 षटकानंतर धावसंख्येचा तर आढावा घेतला तर धावसंख्या जवळपास आपण पाहिली होती 38. वाटलं होतं की 60-70 धावसंख्या पलीकडे जाईल. पण भावेचं ते षटक ज्या ठिकाणी फलंदाजाला धावा मिळाले नाही आणि त्यानंतर विनीतचं बॅकअप कुठेतरी फायदा देऊन जाते सिल्वर स्टारला. स्ट्रायकिंग एंडला सुहास पवार आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पावसाच्या सरी पुन्हा एकदा कोसळू लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. थंड वातावरण, थोडेसे ऑप्शनच्या बाहेर सरकले. बॅकअप आहे शॉर्ट स्टॉपला. 1 धाव बायची असेल. एका धावेची वाढ धावसंख्या पोचते 47 या आकड्यावर. आपण जर मागच्या 10 चेंडूंचा आढावा घेतला, एकही षटकार एकही चौकार नाहीये. ही अॅक्युरेसी सिल्वर स्टारची पाहायला मिळाले. पण आता पुढील 2 चेंडूंचा आढावा आपण घेणार. अमोल पाटील यांच्यासाठी हे मैदान काही नवीन नाहीये. काल देखील अमोलचा चांगला खेळ आपण पाहिला. थोडे जागा बनवताना पाहायला मिळाली, विड्थ मिळाली, रूम क्रिएट केला आपण. बॅटची एज आणि बॉल बिलालच्या हातामध्ये. अमोल शून्यावर बाद. शेवटचा 1 बॉल बाकी. चला नवीन बॅटर पाठवून द्या फास्ट. योगेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, स्ट्रायकर एंडला असतील. चला सिल्वर स्टार आपण तयारीत राहा क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. पूर्ण दिवसभरामध्ये योगेशच्या वतीनं चांगल्या फलंदाजीचा नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याचमुळे आजच्या संध्याकाळच्या शेवटच्या टप्प्यावर योगेशच्या वतीनं तसाच खेळ पाहायला मिळेल का? कारण या चेंडूवर जे काय येणार आहे तो फायदा पुढच्या डावामध्ये त्या उभय संघाला मिळेल. षटकार आला तर हा षटकार शेवटच्या टप्प्यावर नक्कीच लक्षात राहणार आहे. विकेट आला तर नक्कीच फलंदाजांना ते सहकार्य मिळेल. दबाव कमी होईल पुढच्या डावामध्ये धावांचा पाठलाग करताना. पण शेवटचा 1 बॉल आपल्या नावावर करण्यासाठी योगेश आहे तयार. शेवटचा 1 बॉल विनीतच्या वतीनं अचूक हाताळताना पाहायला मिळेल का? ड्राईव्ह केला बॉल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत पण ते बनतील दर्शक. शेवटच्या बॉलवर आलाय हा षटकार आणि आता पाहूया हा षटकार पुढच्या डावामध्ये कुठली भूमिका घेतोय. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 53. जिंकण्यासाठी आवश्यकता 54 धावांची. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल. 24 चेंडू 54 धावांची गरज. 24 चेंडू 54 धावांची गरज. पुढचा डाव लगेच आपण सुरू करतोय कुठलाच व्यत्यय न घेता, कुठलाच ब्रेक न घेता. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत रोशन संते सरांचा. धन्यवाद. के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट
रनचा आवाज आपण ऐकला आणि 54 धावा बनवायच्या आहेत. 53 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये. सुरुवात दमदार केली होती. फलंदाज पाठवायचे आहेत सिल्वर स्टार या टीमला. विनंती असेल कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे सेमीफायनलचा, त्यामुळे विनंती असेल की आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत आणि क्षेत्रशील लावून घ्यायचं आहे. त्विषा 11, रिची, जितू निलेश 11, डोंबिवली या टीमला विनंती असेल 54 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली. भावेश पवारने अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं आणि विनीत माळीने देखील चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, त्यामुळे 12 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये. 2 षटकांमध्ये, शेवटच्या 2 षटकांमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा आल्या आणि विकेट गमावले 1. एक खेळाडू हा रनआउटच्या स्वरूपात देखील बाद झाला. 54 धावा बनवायच्या आहेत. 13.50च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघांमध्ये मातब्बर फलंदाज देखील आहेत आणि मातब्बर गोलंदाज देखील आहेत. आकाश आणि फलंदाज आहेत बिलाल, ही जोडी आपण पाहतोय सलामीला दाखल झाली आहे. 24 चेंडू आणि 54 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती येतोय सुलतान खान. स्विंग का किंग सुलतान खान येतोय गोलंदाजी मार्क वरती. किरण पावशे देखील सामन्याचा आनंद घेतात. वेलकम के स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जोवेलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अनेक प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे या जोवेलीकर चषकामध्ये. आजचा हा दुसरा दिवस आहे. अथक परिश्रम आहेत करण धुळे आणि त्यांच्या सहकार्यांचे, परंतु वन मॅन शो वन मॅन आर्मी करण धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. 24 चेंडू आणि 54 धाव बनवायच्या आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सुलतान खान राईट आर्म राऊंड विकेटने. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, शफल झाले होते. अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि मिळते अवांतर धाव. या अवांतर धावेने श्री गणेश झाली आहे. बॅटिंग करणारे सिल्वर स्टार या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान दिलाय. बॅटची कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. सॉफ्टने खेळले होते आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. आमचे समालोचक मित्र विश्वास केणे आणि मनीष गायकर देखील सामन्याचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे. व्ही शेप मध्ये खेळतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि खराब क्षेत्ररक्षण केतन म्हात्रे यांचं. केतन म्हात्रे यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात या 4 धावा. या चुका टाळाव्या लागतील कारण की 54 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्रिशा 11, रिची, जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला. गोलंदाजी खूप चांगली होते आणि षटकार येतोय बिलाल शेखच्या बॅट मधून. मी आधीच म्हटलं चुका टाळाव्या लागतील. जिथे एकदा होती तिथे आला चौकार आणि त्यानंतर बिलाल शेखने लगावला षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये 12. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. जर केतन मात्रेने चेंडू अडवला असता तर एकच धाव असती. स्ट्राईक देखील बिलालकडे नसती आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार देखील लगावलाय. त्यामुळे मनोबल देखील वाढलं असेल बिलाल शेखचं. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं विनीत माळी आणि आकाशला सलामीला येताना, परंतु या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये गेम प्लॅनिंग वेगळी आहे सिल्वर स्टार या टीमची. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. क्रिकेटमधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज सुलतान खानने. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 12. 54
धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट टर्म बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत मुकेश गायकर. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. चेंडूला ऋतिक पाटील गॅदर करू शकला नाहीये अथवा बिलाल शेखला माघारी परतावं लागलं असतं, परंतु सुरक्षित दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. ज्याप्रमाणे रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमने सुरुवात केली होती त्याचप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये सुरुवात केली आहे. 54 धाव बनवायचे 4 षटकांमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 11.33च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी सिल्वर स्टार या संघाला. एका बाजूला तारिकभाई सय्यद साहेबांचा संघ आहे सिल्वर स्टार, दुसऱ्या बाजूला सुजित पाटील, विशाल मडवी, आकाश भोईर आणि तेजस पाटील यांचा संघ त्विषा 11, रिची जितू निलेश 11 डोंबिवली. या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि क्वार्टर फायनलचा हा बक्षीस पात्र सामना आहे. बक्षीस पात्र ही लढत आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि आजच सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीम समोर, ज्या संघाने काल ग्रामीण गटातून टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे परंतु डेड चेंडू नक्कीच पंचांनी घोषित केलेला आहे कारण की चेंडूची पिचिंग ही विकेटच्या पाठीमागे आहे, त्यामुळे पंचांनी हा चेंडू डेड घोषित केलेला आहे. आकाश आहेत स्ट्राईक इनला, ज्या आकाशने यादीच्या मॅच मध्ये 71 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती. फुल टॉस चेंडू आहे, बिग हिट केलाय, चुकीला माफी नाहीये. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आकाशच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. धावसंख्या आहे 26. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय कमलेश पाटीलचं, ज्या कमलेश पाटीलने यादीच्या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली होती, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि हा चेंडू आहे नो चेंडू. त्याला सन्मान दिलाय. आकाशने डबल माइंड झाले मित्र म्हणेन आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. बॅकअप नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील. पाहावं लागेल पंचांचा काय इशारा येतोय. नो प्लस एकूण पंच किती असतील धावा? एकूण 7 धावा, टोटल 7. यस, नो प्लस 6 7 धावा असतील या चेंडूवरती. यस, एकूण 7 धावा असतील या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 33 आहे. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता मात्र समीकरण सोपं चाललेलं आहे सिल्वर स्टार या टीम समोर. कमलेश पाटील दिशेपासून भरकटत आहेत, दिशाहीन गोलंदाजी. क्या बात आहे, ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार क्रमांक येतोय हा दुसरा. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आकाशने. एकूण 3 षटकार आकाशच्या बॅट मधून, 4 षटकार कारण की 6 धावा देखील धावून मिळाल्या होत्या. 3 षटकार आणि यस नो चेंडू घोषित केलेला आहे. त्यामुळे या मॅच मध्ये नक्कीच पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे सिल्वर स्टार या टीमने. धावसंख्या आहे 46 आणि 8 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फ्रीट आहे नेक्स्ट बॉल.
फुल टॉस मिस टायमिंग आहे. फ्रीट वरती झेल बाद होऊ शकत नाही. सुहास पवार जज करतोय. झेल तर पकडलाय परंतु फ्रीट आहे. आणि पाहूया रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. पुन्हा एकदा 6 धावा मिळतील का? आणि पुन्हा एकदा 6 धावा या चेंडूवरती आणि धावसंख्या 50 कंप्लीट. 52 धावा जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सिल्वर स्टार या टीमला. तारिकबाई सय्यद यांचा संघ आहे. हे सोनारपाडा संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका परंतु मुकेश गायकरचं कौतुक करेन. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. 1 धावेची गरज. 1 चेंडू शिल्लक आहे कमलेश या षटकातील. 1 चेंडू शिल्लक आहे कारण की 2 नो चेंडू हाताळले होते कमलेश पाटीलने. 13 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बिलाल शेख स्ट्राइक इनला आणि बिलाल शेखने MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे सिल्वर स्टार या टीमने. आणि सिल्वर स्टार संघ दाखल होतोय जोविलीकर चषकाच्या टॉप 4 मध्ये. अभिनंदन सिल्वर स्टार या टीमचं. हार्ड लक. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाचं. पवन केने आपण या टॉस साठी आणि सोनारपाडा संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच